Hello friends, welcome back to our YouTube channel Vivek Chaugule Sir's Mathematics. Today I will going to take the next article of the straight line, that is the general equation of line. Already we have discussed in last some lectures. There are some articles such as equation of line, slope of line, inclination of line, and exercise. 3 exercise are there, 5.1, 5.2 and 5.3. तर विद्यार्थी मित्रों, आज आपण जे एक्सरसाइज 5.4 जो शेवटचा एक्सरसाइज आहे त्याच्यासाठी जे आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल्स कोणते आहेत तर जनरल इक्वेशन ऑफ लाईन आहे, त्याच्यानंतर इंटरसेक्शन पॉईंट ऑफ टू लाईन्स आहे, त्यानंतर तिसरा आर्टिकल आहे डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन किंवा डिस्टन्स ऑफ ओरिजिन फ्रॉम लाईन, असे ते डिस्टन्सचे फॉर्म्युले आहेत 2-3, आणि फॅमिली ऑफ लाईन्स. जे फॅमिली ऑफ लाईन्स हे चालू वर्षी फक्त डिलीट केलेलं आहे या लाईन चॅप्टरमधलं. तर ही जी 3 आर्टिकल्स अजून महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती टोटली फुल असा 5.4 एक्सरसाइज आहे. खरं तर ॲक्च्युली जो न्यू सिलेबस आहे ना त्यामध्ये त्यांनी हे असं केलं, पाठीमागचा जो सिलेबस होता लास्ट 2 इयर्स बिफोर, तर त्यामध्ये काय होतं की प्रत्येक आर्टिकल त्याच्यावरचा एक्सरसाइज, प्रत्येक आर्टिकल त्याच्यावरचा एक्सरसाइज असा होता. एकूण 6 एक्सरसाइज होते पाठीमागच्या ओल्ड सिलेबसमध्ये. पण आता असे आर्टिकल्स कंबाईन केलेत आणि एकच एक्सरसाइज त्याच्यावरती असा ठेवलेला आहे. तर आपण हे पाहण्या अगोदर काय करायचं, मात्र सगळे आर्टिकल्स एकत्र घ्यायचे आणि मग एक्सरसाइज घेण्यापेक्षा एक एक आर्टिकल क्लिअर करू आणि त्याच्यावरची एक्झाम्पल्स 5.4 मधली जेवढी आहेत ती एक्झाम्पल्स घेऊया. म्हणजे उदाहरणार्थ आता काय जनरल इक्वेशन ऑफ लाईन ह्या कन्सेप्टवरची जे काही फॉर्म्युले आपल्याला मिळतील त्याच्यावरची 5.4 मधली एक्सरसाइज घेऊ. त्याच्यानंतर इंटरसेक्शन पॉईंट ऑफ टू लाईन्स पुढचं आर्टिकल आहे त्याच्यावरती राहिली पुढची एक्झाम्पल घेऊया 5.4 एक्सरसाइजमधली, हाऊ टू फाइंड इंटरसेक्शन पॉईंट ऑफ टू लाईन्स. त्यानंतर पुढचं आर्टिकल आहे डिस्टन्स फॉर्म्युले आहेत, त्यामध्ये मग ओरिजिनपासून डिस्टन्स काढायचं, पॉईंटपासून डिस्टन्स काढायचं किंवा डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स, असे 3 फॉर्म्युले आहेत त्याच्यावरती 5.4 मधली एक्झाम्पल्स घेऊया. त्यानंतर मग आपल्याला पुढचं जे फॅमिली ऑफ लाईन्स अजून एक आर्टिकल होते की जे डिलीट केलेलं आहे, मग त्याच्यावरची एक्झाम्पल घ्यायची काय आवश्यकता नाही. म्हणून 5.4 हा जरी मोठा एक्सरसाइज असला तरी आपण त्याच्याशी डिव्हिजन करूया, तुकडे करून ज्या त्या आर्टिकलवरती आपण ते क्लिअर होऊन जाईल आपलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करायचं, फक्त जनरल इक्वेशन ऑफ लाईन या कन्सेप्टविषयी, लाईनचे जे आपल्याला काय फॉर्म्युले मिळतील किंवा त्याविषयी जे काय आपल्याला एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करता येतील ते आपण त्यामध्ये सोडवूया. ओके, ठीक आहे. पाहूया आता आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईन. लाईनचं जनरल इक्वेशन तर आपल्याला माहीतच आहे की जे आपण नेहमीच त्याच्याविषयी अभ्यास केलेलाच आहे, पाठीमागे खूप एक्झाम्पल पण सोडवले, 3 एक्झरसाइज आपण सोडवलेले आहेत. तर त्यामध्ये काय होतं तर कुठल्याही लाईनचं इक्वेशन जर फॉर्म जर असेल तर तो फॉर्म कसा असतो तर ax + by + c = 0. The equation ax + by + c = 0 where a, b and c are real numbers. This equation is called as the general equation of line. ओके, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लिनियर इक्वेशन इन एक्स अँड वाय. एक्स आणि वायच्या स्वरूपामधलं लिनियर इक्वेशन असतं, तेच लाईनचं जनरल इक्वेशन असं त्याला म्हटलं जातं. ओके, कारण आपण प्रत्येक एक्झाम्पल पाठीमागं भरपूर एक्झाम्पल सॉल्व्ह केली पहा, आणि त्यामध्ये काय होतं की प्रत्येक इक्वेशन जे लाईनचं इक्वेशन येत होतं ते तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये येत होतं, बरोबर आहे. अँड देअरफॉर वी से दॅट हिअर ax + by + c = 0 इज कॉल्ड ॲज द जनरल इक्वेशन ऑफ लाईन. मग हे करत असताना मग ह्या आर्टिकलमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर ह्या आर्टिकलमध्ये जनरल इक्वेशनमध्ये फक्त 3 गोष्टी शिकायच्या आहेत. जेव्हा तुम्हाला असं लाईनचं इक्वेशन दिलं असेल तेव्हा स्लोप कसा डिफाईन करायचा किंवा एक्स इंटरसेप्ट काय असतो, वाय इंटरसेप्ट काय असतो, ह्या 3 फॉर्म्युले आपल्याला ह्या जनरल इक्वेशन ऑफ लाईनमध्ये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. तर पहा, इफ द इक्वेशन ax + by + c = 0 is called as, we write down as like this, the equation ax + by + c = 0 is called as the general equation of line. is called as the general equation of line. मग कुठल्याही इक्वेशनचं आपल्याला जर त्या ठिकाणी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मग 2 पॉईंट फॉर्म असेल त्यानंतर कुठला स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असेल, स्लोप इंटरसेप्ट फॉर्मचं इक्वेशन कसं असतं y = mx + c. 2 पॉईंट डबल इंटरसेप्ट फॉर्मचं इक्वेशन कसं असतं x / a + y / b = 1 किंवा 2 पॉईंट फॉर्मचं इक्वेशन असेल x - x1 / x2 - x1 वगैरे. तर कुठल्याही फॉर्मचं जे इक्वेशन आहे ते आपल्याला ह्या टाईपमध्ये कन्व्हर्ट करता येतं. म्हणजे हे असं लिहू शकतो आपण mx - y + c = 0.
आलं ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. काही वेळेस आपल्याला असे एक्झाम्पल पण असतात की तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन दिलेलं असतं आणि कन्व्हर्ट इन जनरल फॉर्म. तर जनरल फॉर्म हा असतो ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे सुद्धा आपल्याला कन्व्हर्ट करता येतं. लसाव्याला ए बी तिरकस गुणाकार जर आपण केला तर बी एक्स प्लस ए वाय इज इक्वल टू 1. हा ए बी त्या बाजूला घ्या, बी एक्स प्लस ए वाय इज इक्वल टू ए बी है ना. अँड देअर फोर वी गेट बी एक्स प्लस ए वाय मायनस ए बी इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ दिस इक्वेशन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ह्या टाईपमध्ये म्हणजे एक्सची टर्म पहिली, दुसरी वायची टर्म आणि तिसरी कॉन्स्टंट टर्म ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या अशा फॉर्ममध्ये सुद्धा इक्वेशन्स कन्वर्ट करता येतात आणि त्यामुळे ह्या इक्वेशनला काय म्हणायचं, जनरल इक्वेशन ऑफ लाईन. ओके, आता त्यानंतर आपल्याला काय बघायचं तर ह्या जनरल इक्वेशन ऑफ लाईनचे जे स्लोप असतो तो स्लोप कसा डिफाईन करायचा, इंटरसेप्ट कसा डिफाईन करायचं, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट ह्या 3 फॉर्म्युले आपल्याला इथं आहेत. तर स्लोपची डेफिनेशन अशी आहे पहा. पहिली डेफिनेशन, स्लोप इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज एम इज इक्वल टू डिफाईन करायचं मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ वाय. मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डेफिनेशन ही लिहून घ्या, मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ वाय. कोइफिशियंट ऑफ वाय व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. पहा, याच्या आधी आपण स्लोपच्या 2 डेफिनेशन्स पाहिले होत्या पहिल्या आर्टिकलमध्ये आहे ना. कोणकोणत्या तर एम इज इक्वल टू टॅन थिटा ही पहिली डेफिनेशन, एम इज इक्वल टू टॅन थिटा आहे ना, इन्क्लिनेशन दिलं असेल तर. दुसरी डेफिनेशन एम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, जी लास्ट इयरपासून आपण शिकतोय. ही पहिली डेफिनेशन पाहिली. ही दुसरी डेफिनेशन, जेव्हा एक लाईन 2 पॉईंटमधून जाते तेव्हा स्लोप कसा डिफाईन करायचा असतो तर ह्या फॉर्म्युल्यानुसार. इन्क्लिनेशन दिला असेल तर हा फॉर्म्युला, आणि तिसरा फॉर्म्युला आहे तो if the equation of line is ax plus by plus c is equal to 0, then slope is defined as m is equal to minus coefficient of x upon coefficient of y. म्हणजेच काय येणार, therefore m is equal to minus coefficient of x, x चा coefficient काय पहा a, divided by coefficient of y that is b, and therefore we remember this definition of slope m is equal to minus a upon b. This is very important definition. ओके, म्हणजे स्लोपच्या ह्याच 3 डेफिनेशन. आता तुम्हाला नवीन डेफिनेशन मिळणार नाही. ज्या 11वीत आहेत त्याच 12वीत आहेत, त्याच CETला आहेत, त्याच JEEला आहेत. त्यामुळे हे 3 डेफिनेशन्स तुम्ही आत्ताच त्या परफेक्ट करा, पाठ करा. या पहिल्या 2 तर आहेतच आणि ही सुद्धा तुम्हाला आता माहीत असल्यालाच पाहिजे. एम इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी इफ द इक्वेशन ऑफ लाईन इज गिव्हन. कारण अशा टाईपमध्ये आपल्याला लाईनची इक्वेशन दिलेले असताना स्लोप काढायची, डायरेक्ट स्लोप काढायची ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला खूप ठिकाणी एक्झाम्पल्स वापरायचे आहेत. विशेष करून पाठीमागं आपण अँगलचा एक फॉर्म्युला पाहिला आहे बघा, टॅन थिटाचा, पण त्याच्यावरची एक्झाम्पल त्या एक्सरसाइजमध्ये नव्हतीच है की नाही. इन्क्लिनेशन पाहिलं, स्लोप पाहिला आणि अँगलचा फॉर्म्युला tan theta is equal to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. जेव्हा लाईनची इक्वेशन्स दिलेले असतात तेव्हा ही डेफिनेशन झालेली नव्हती, पण लाईनची इक्वेशन्स ह्या टाईपमध्ये असतात तेव्हा ह्याचा जर स्लोप m1 आणि m2 असतील तर तो फॉर्म्युला आपल्याला पटकन तशी एक्झाम्पल कदाचित आपल्याला आतून पुढं सुद्धा असू शकतात. तर ती एक्झाम्पल सोडवताना ही फॉर्म्युला, हा डेफिनेशन फार बऱ्याच वेळेला वापरावे लागते. तर ही डेफिनेशन लक्षात ठेवा, m इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. ही एक गोष्ट झाली स्लोपची. जनरल इक्वेशन ऑफ लाईनमध्ये फक्त 3च गोष्टी आपल्याला शिकायच्या. त्यातली पहिली, स्लोप ऑफ जनरल इक्वेशन ऑफ लाईन ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 इज एम इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. सेकंड, एक्स इंटरसेप्ट काय असतो पहा, त्याचा एक्स इंटरसेप्ट. तर त्याच लाईनचा एक्स इंटरसेप्ट काय असतो. आता इंटरसेप्ट म्हणजे काय तुम्हाला पाठीमागे सांगितलेलंच आहे. इंटरसेप्ट म्हणजे पहा, ही लाईनची इक्वेशन आहे समजा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस लाईन. आणि याचा एक्स इंटरसेप्ट म्हणजे हा ए पॉईंट आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे सपोज बी पॉईंट. ओके, तर इथला जो पॉईंट असतो, इथला जो कॉर्डिनेट असतो, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट, हे आपल्याला, आणि वाय कॉर्डिनेट. आता इथं एक्स ॲक्सिस असल्यामुळे वाय कॉर्डिनेट 0 असतो आणि वाय ॲक्सिस असल्यामुळे एक्स कॉर्डिनेट 0 असतो. पण इंटरसेप्ट काय असतो इंटरसेप्ट, तर पहा ह्या इक्वेशनमध्ये हे दाखवतो इथं कशा पद्धतीनं. हा पॉईंट समजा इथं स्मॉल ए मानला आणि इथं स्मॉल बी सपोज केलं. लेट ए 0 बी द पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस अँड बी 0 बी द पॉईंट ऑन द वाय ॲक्सिस. हे फक्त अंडरस्टँडिंगसाठी आपण फॉर्म्युला तयार करतोय आणि तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे.
be the intercepts on the x-axis. A and B are the intercept on the coordinate axis. Then it satisfy the equation of line. कारण लाईन वरती हे दोन पॉईंट आहेत, याचा अर्थ ते दोन्ही पॉईंट लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे एक्सच्या जागेला आपण ए ठेवायचं आणि वायच्या जागेला 0 जर ठेवलं तर काय मिळेल पहा, ax प्लस b इंटू वाय, वाय कॉर्डिनेट इज अ 0, दॅट इज अ 0 plus c is equal to 0 and therefore x is equal to minus c, x is equal to minus c upon a. म्हणजे x coordinate काय आला ह्या इक्वेशनचा, x is equal to minus c upon a. दिस इज द x coordinate ऑफ दिस पॉईंट. म्हणजे a ची किंमत त्या ठिकाणी आपल्याला मिळाली. म्हणजे x coordinate काय आला, minus c upon a. And therefore we get x intercept is equal to minus c upon a. This is the second formula. Similarly for third, y intercept is equal to, आता y intercept सेम ह्याच पद्धतीने डिफाइन करायचं. ह्याच इक्वेशनमध्ये हा पॉईंट आहे, याचा अर्थ हे लाईनचं इक्वेशन हा पॉईंट सॅटिस्फाय करतो. म्हणजे एक्सच्या जागेला 0 आणि वायच्या जागेला b जर ठेवलं तर आपल्याला काय मिळेल पहा, त्या इक्वेशनमध्ये 0 एक्स कॉर्डिनेट नाही ना. आता इथं काय झाले, लाईनचं इक्वेशन पण ए बी सी धरलेलं आहे. आपण इथं एक्सची किंमत स्मॉल ए ठेवली बघा, थोडीशी सेम पॉईंट झाला. एक्सच्या जागेला ए ठेवल्यावर ए इंटू ए झाला. आपण काय करूया, हा कॅपिटल ए सपोज करू आणि हा कॅपिटल बी, म्हणजे ए इंटू कॅपिटल ए इथे येणार. कारण तो पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा. ए इंटू कॅपिटल ए इज इक्वल टू मायनस सी अपॉन ए. मग कॅपिटल ए म्हणजेच काय असतो, इथं एक्स कॉर्डिनेट असतो. म्हणजे ए इज इक्वल टू मायनस सी अपॉन ए. हा ए म्हणजेच एक्स कॉर्डिनेट, म्हणजेच त्या ठिकाणचा एक्स इंटरसेप्ट झाला मायनस सी अपॉन ए. आता इथंही आपण 0 बी कॅपिटल बी सपोज करूया आणि ह्याच इक्वेशनमध्ये जर त्या किमती ठेवल्या तर काय मिळणार, परत एकदा पहा, वाय कॉर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एक्सच्या जागी 0 ठेवायचं, म्हणजे ए इंटू 0 प्लस बी इंटू वाय कॉर्डिनेट आपण कॅपिटल बी सपोज केलेलं आहे, प्लस सी इज इक्वल टू 0. आता कॅपिटल बीची किंमत काढायची आपल्याला, हे 0 राहील. ए इंटू 0 इज अ 0, देअरफॉर बी इंटू बी इज इक्वल टू मायनस सी, विच इम्प्लाइज कॅपिटल बी इज नथिंग बट मायनस सी अपॉन बी. मग कॅपिटल बी म्हणजेच काय असतो, वाय कॉर्डिनेट. वाय कॉर्डिनेट म्हणजे ह्या पॉईंटचा y इंटरसेप्ट झाला तो, अँड देअरफॉर y इंटरसेप्ट इज इक्वल टू मायनस सी डिवायडेड बाय बी. दिस इज द थर्ड फॉर्म्युला. तर ह्या जनरल इक्वेशन ऑफ लाईनमध्ये फक्त आपण 3 फॉर्म्युले लक्षात ठेवा. स्लोप कसा डिफाइन करायचा, मायनस ए अपॉन बी. इफ द इक्वेशन ऑफ लाइन इज ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, then slope is defined as m is equal to minus a upon b. Its x intercept is minus c upon a and y intercept is minus c upon b. These 3 formulas are very important for the MCQ, CET and examples on the exercise 5.4 are now we will discuss. Okay. ठीक आहे. तर हे 3 फॉर्म्युले लिहून घ्या आणि मग त्यानंतर आपण त्याच्यावरती आता एक्झाम्पल्स पाहूया. ओके. तर आता आपण जे जनरल इक्वेशन ऑफ लाईन्स विषयी जे काही 3 फॉर्म्युले पाहिले, स्लोप कसा का फाइंड आउट करायचा, तर मायनस ए अपॉन बी. त्यानंतर एक्स इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करायचा, तर मायनस सी अपॉन ए. आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे मायनस सी अपॉन बी. असे 3 महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. त्याच्यासोबत आपण काय पाहिलेलं होतं की कोणत्याही फॉर्मचं कन्व्हर्शन जनरल फॉर्ममध्ये कसं करायचं. म्हणजे समजा स्लोप इंटरसेप्ट फॉर्म दिला, 2 पॉईंट फॉर्म दिला, डबल इंटरसेप्ट फॉर्म दिला, तर त्याचं कन्व्हर्शन जनरल इक्वेशनमध्ये कसं आणायचं हे आपण एक्झाम्पल सॉल्व करताना करतच असतो. त्याच पद्धतीने इथं सुद्धा तुम्हाला ते करता येईल. तसंच काय वेळेचं कसं होतं की तुम्हाला तेही ह्याच ठिकाणी आता दाखवतो, मग ह्या एक्सरसाइजमधले एक्झाम्पल घेतो, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. समजा तुम्हाला जनरल इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या जनरल इक्वेशनचं कन्व्हर्शन आपल्याला ह्या इक्वेशनचं स्लोप पॉईंट फॉर्ममध्ये करायचं आहे. आता स्लोप पॉईंट फॉर्म काय असतो, तर y इज इक्वल टू mx प्लस सी. म्हणजे डाव्या बाजूला फक्त y ची टर्म असते, उजव्या बाजूला mx आणि c ची टर्म असते, x आणि c ची. सेम प्रोसिजर इथं करायची. by इज इक्वल टू मायनस ax मायनस c अँड देअरफॉर y is equal to minus a upon b divided by b on both sides. So we get y is equal to mx plus c. अशा फॉर्ममध्ये तुम्हाला ते कन्व्हर्शन झालं. म्हणून बघा, जर आपण कम्पेअर केलं y बरोबर mx प्लस c बरोबर, तर m म्हणजे मायनस a अपॉन b आणि स्लोपची डेफिनेशन पण आपली तीच आहे बघा, कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y, म्हणजेच m इज इक्वल टू मायनस a अपॉन b. तर हा फॉर्म म्हणजे जनरल इक्वेशन जर दिला असेल तर त्याचा तुम्हाला स्लोप पॉईंट फॉर्म पण तयार करता येईल. दुसरी गोष्ट,
जनरल इक्वेशन दिलं असेल तर 2 पॉईंट फॉर्ममध्ये डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये कसं करायचं पहा, व्यवस्थितपणे टेक्निक लक्षात घ्या. आपण व्हाईस वर्सा केलेलं होतं. डबल इंटरसेप्टचं ते सोडवायचं, लसावे काढायचा, तिरकस गुणाकार करायचा. एक्झाम्पल सोडवताना आपण ते पाठीमागेही केलेलेच आहेत. पण जेव्हा जनरल इक्वेशन दिलेलं असतं आणि आपल्याला कधी कधी विचारलं जातं कन्व्हर्ट धिस इन टू फॉर्म, टेक्स्टबुकमध्ये नाही पण MCQसाठी असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे हे ट्रिक लक्षात ठेवा. काय करायचं तर आपल्याला ह्याचं जेव्हा कन्व्हर्शन करायचं असतं आपल्याला डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये, तेव्हा जी काही कॉन्स्टंट टर्म आहे ती उजवीकडे ट्रान्सफर करायची. एक्झाम्पल तसं आपण पुढं असेल तर घेऊया, नाही तर परत मी जेव्हा तुम्हाला शॉर्टकट लेक्चर घेणार आहे CETचे त्यावेळेस ही टेक्निक पुन्हा एकदा मी सांगेनच. तर +C घ्यायचं एका बाजूला म्हणजे -C होईल आणि थ्रू आउट डिवायडेड बाय -C ह्या कॉन्स्टंटनं डिवाइड करायचं म्हणजे A/-C इंटू X किंवा AX अपॉन -C प्लस BY अपॉन -C इज इक्वल टू -C अपॉन -C. सगळीकडे -C ने आपण डिवाइड केलं. हा जो A आहे तो डिनॉमिनेटरला आणायचा म्हणून X अपॉन -C अपॉन A प्लस Y अपॉन -C अपॉन B इज इक्वल टू -C गेट कॅन्सल, वी गेट 1 विच इज द डबल इंटरसेप्ट फॉर्म. X अपॉन A प्लस Y अपॉन B इज इक्वल टू 1. म्हणजेच A म्हणजे काय असतो हा X इंटरसेप्ट. X इंटरसेप्ट म्हणजे आपली डेफिनेशन पण आपण पाहिलं आहे फॉर्म्युला मगाशी -C अपॉन A आणि Y इंटरसेप्ट म्हणजे -C अपॉन B. ह्याच्यावरून सुद्धा कम्पेअर जर आपण केलं तर X अपॉन A म्हणजे समजा आता इथे मी कॅपिटल A असा सपोज करतो कारण X इंटरसेप्ट अँड Y इंटरसेप्ट इज इक्वल टू 1 डबल इंटरसेप्ट फॉर्म. मग A म्हणजे कॅपिटल इंटरसेप्ट, X इंटरसेप्टचा फॉर्म्युला काय आपला आत्ताच आपण वरती डिफाईन केला आहे -C अपॉन A. Y म्हणजे काय इथं Y इंटरसेप्ट म्हणजे कॅपिटल B काय आपला तर -C अपॉन B. म्हणजे जनरल फॉर्म दिला असेल तरी सुद्धा त्याचं आपण डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये या पद्धतीनं ते कन्व्हर्शन करू शकतो. ओके ठीक आहे. आणि तिसरं एक अजून एक पॉसिबिलिटी असते विचारायची, 3च पॉसिबिलिटी असतात. तिसरं असतं ते म्हणजे नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करा. त्याचंही टेक्निक सांगतो इथं. मग एक्सरसाइजचे एक्झाम्पल बघूया कारण जनरल इक्वेशन ऑफ लाईनचा स्टडी आपला परफेक्टच झाला पाहिजे. यामध्ये आपण काय केले तर स्लोपची फॉर्म्युला, X इंटरसेप्टचा फॉर्म्युला आणि Y इंटरसेप्टचा फॉर्म्युला हे 3 फॉर्म्युले सुरुवातीला. आणि आता काय सांगतोय मी तुम्हाला तर जनरल फॉर्मचे कन्व्हर्शन स्लोप इंटरसेप्टमध्ये कसं करायचं ते सांगितलं, डबल इंटरसेप्टमध्ये कसं करायचं तेही सांगितलं. आणि तिसरा शेवटचा आहे तो म्हणजे नॉर्मल फॉर्ममध्ये कसं कन्व्हर्शन करायचं पहा. तर जेव्हा तुम्हाला असं कुठलंही इक्वेशन दिलं जातं तेव्हा कॉन्स्टंटची टर्म जी आहे ती पॉझिटिव्ह कुणीकडे राहते म्हणजे ट्रान्सफर केल्यावर इकडं -C होईल. कधी कधी इथं मायनस असेल तर ह्याला प्लस करायचं. म्हणजे मी आता इथं काय करणार -AX -BY इज इक्वल टू C म्हणजे +C मी तसाच ठेवला. ह्या 2 टर्म ट्रान्सफर केल्या, AX पण त्या बाजूला नेला आणि +BY पण त्या बाजूला नेलं. का तर मला C पॉझिटिव्हच पाहिजे. आणि समजा इथं -C असतं तर ते -C तिकडे घ्यायचं. म्हणजे एक्झाम्पलमध्ये समजा 2x + 3y -5 असतं तर -5 कॉन्स्टंट म्हणजे पॉझिटिव्ह करायचा, +5 म्हणजे कॉन्स्टंटची टर्म ही मला पॉझिटिव्ह पाहिजे. मग ह्या 2 टर्म इकडं पॉझिटिव्ह असेल तर ह्या 2 टर्म ट्रान्सफर करायच्या, ह्या दोन्ही निगेटिव्ह होतील. आणि मग इथं काय करायचं तर डिवाइड बाय दिस प्रोसिजर ऑल्सो राईट डाऊन दिस डिवाइड बाय √A² + B² ऑन बोथ साइड. मग प्रत्येकाला जर आपण √A² + B² जर डिवाइड केलं इंटू X मायनस B डिवायडेड बाय √A² + B² इंटू Y इज इक्वल टू C अपॉन √A² + B². कारण काय असतं यामध्ये नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करताना तुम्हाला नॉर्मल फॉर्म आठवतोय का पहा. पाठीमागं झालेला आहे आपला हा ओरिजिनपासून जे डिस्टन्स काढलेलं असतं हे P, ओरिजिनपासून त्या लाईनवरती काढलेला जो नॉर्मल असतो परपेंडिक्युलर असतो त्याला आपण नॉर्मल असं म्हणतो. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला आहे C अपॉन √A² + B² विच इज नथिंग बट P. तो फॉर्म्युला प्रूव्ह दॅट म्हणून डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये पण आहे पुढं आपल्याला. आपण हे झाल्यानंतर तो फॉर्म्युला पाहणार आहे. म्हणजे X cos अल्फा दिस इज अल्फा and this is beta alpha. This angle is cos alpha, X cos alpha plus Y sin alpha and therefore we get X cos alpha plus Y into sin alpha is equal to P. अशा टाईपमध्ये ते कन्व्हर्शन होतं. ओके तर हा झाला जनरल इक्वेशनचं कन्व्हर्शन. फक्त इथं काय लक्षात ठेवायचं C पॉझिटिव्ह करायचं आणि डिवाइड बाय A² + B² डिवाइड केलं का आपल्याला अल्फाची किंमत मिळते
मग ते कॉस अल्फा आणि साइन अल्फाचे ह्या दोन व्हॅल्यू असतात. दिस इज कॉस अल्फा, दिस इज साइन अल्फा अँड वी गेट द रिक्वायर्ड फॉर्म एक्स कॉस अल्फा प्लस वाय साइन अल्फा इज इक्वल टू पी. तर ह्या फॉर्ममध्ये नॉर्मल फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, चला पाहूया आपण स्लोप एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग लाईन्स. खाली 3 लाईन दिलेल्या आहेत आणि त्या तिन्ही लाईनचं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, तर स्लोप फाइंड आउट करायचा, एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट असे तिन्ही गोष्टी आपल्याला इथं फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, लिहा सोल्युशनमध्ये गिवन इक्वेशन इज 2x प्लस थ्राइस y मायनस 6 इज इक्वल टू 0. कम्पेअर करूया आपण हे. कम्पेअरिंग विथ आपल्या जनरल इक्वेशन बरोबर जर आपण कम्पेअर केलं ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, वी गेट a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 3 अँड c इज इक्वल टू -6. अशा 3 व्हॅल्यू पहिली गोष्ट काय करायची, कम्पेअर करायच्या आणि अशा 3 व्हॅल्यू आपण डिफाईन करायच्या a, b आणि c च्या. आणि 3 एक मार्काला एक असं थिअरीला पण विचारलं जातं. स्लोप काढायला 1 मार्क, एक्स इंटरसेप्ट काढायला 1 मार्क आणि वाय इंटरसेप्टला 1 मार्क. तर आपण त्या पद्धतीनं डिफाईन करू शकतो. नाव वी नो फर्स्ट स्लोप इज इक्वल टू -a अपॉन b, दॅट इज मायनस फॉर्म्युला लिहिला आपण. स्लोप ऑफ द गिवन लाईन इज वी नो -a अपॉन b मायनस ॲज इट इज a मीन्स 2 अँड b इज 3 अँड देअरफॉर वी गेट m इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय 3. एक मार्काला असे तुम्हाला ह्या किमती फाइंड आउट कराव्या लागतात. त्यानंतर सेकंड पाहूया आपण काय विचारलं आहे, एक्स इंटरसेप्ट. वी नो एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू -c अपॉन a. हा फॉर्म्युला मात्र पाठ पाहिजे कंपल्सरी आणि फक्त ह्यामध्ये किमती ठेवायच्या. दॅट इज इक्वल टू -c मीन्स -6 divided by a is 2 and therefore minus becomes plus. We get 6 by 2 means 3 and we get x intercept is nothing but 3. And now lastly y intercept, already we are discussed and therefore we define y intercept is equal to -c divided by b. Similarly again minus as it is, value of c is a -6 divided by b means 3 and therefore we get 2 and hence y intercept is equal to 2. तर ह्या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला एक मार्क, हा 1 मार्क, दुसरा आणि तिसरा असे 3 मार्काला 3 गोष्टी विचारल्या जातात थिअरीला. कुठल्याही 2 येतात आपल्याला MCQसाठी किंवा 2 मार्कासाठी. तर सिम्पल एक्झाम्पल्स आहेत हे. दुसरं आणि तिसरं पटकन तुम्हाला ह्याच पद्धतीनं सॉल्व करता येईल. a b c च्या किमती काढायच्या आणि त्यामध्ये तुम्ही डिफाईन करायच्या. ओके, लक्षात आलं, व्यवस्थितपणे समजलं. राईट डाऊन दिस नाव. हे झाल्यानंतर तुम्ही हे सुद्धा लगेच सोडवचाल. इथं कम्पेअर केल्यावर काय येईल बघा, हिंट देतो मी, तुम्ही सॉल्व करू शकता. a ची किंमत 3, b ची किंमत -1 आणि c ची किंमत -9. फक्त ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या. -a अपॉन b म्हणजे वजा, स्लोप काय येणार बघा, -a म्हणजे 3 भागिले b म्हणजे -1, मायनस बिकम्स प्लस, स्लोप आला 3. त्यानंतर एक्स इंटरसेप्ट -c अपॉन a वजा 9 भागिले 3 म्हणजे वजा अधिक 3 त्रिक 9, एक्स इंटरसेप्ट 3 आला. तसाच वाय इंटरसेप्ट. ओके, इथं कम्पेअर केल्यावर तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये इथं c ची किंमत 0 येणार. c 0 ठेवल्यावर एक्स इंटरसेप्टही नसणार, वाय इंटरसेप्टही नसणार. याचं कारण काय सांगा बघू. c ची किंमत 0 ठेवल्यावर न्युमरेटरला इथं 0 येणार, इथं 0 येणार, कारण तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये प्लस c ची टर्म नाही, कॉन्स्टंट टर्म नाही. याचाच अर्थ ती लाईन ओरिजिनमधून पास होते. एखाद्या लाईनच्या इक्वेशनमध्ये जर कॉन्स्टंट टर्म नसेल तर आपण इक्वेशन ऑफ लाईनमध्ये वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड दॅट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ती लाईन ओरिजिनमधून जाते. इफ एनी इक्वेशन डज नॉट कंटेन द कॉन्स्टंट टर्म देन दॅट लाईज बिलॉंग्स टू द ओरिजिन. ती लाईन ओरिजिनमधून जाते किंवा कंटेन्स द ओरिजिन, त्या लाईन ही ओरिजिनमधून जाते. लक्षात आलं. त्यामध्ये ह्याला एक्स इंटरसेप्ट नसतो, वाय इंटरसेप्ट नसतो म्हणजे तो 0 असतो. इंटरसेप्ट नसतो याचा अर्थ काय, ते ओरिजिनमधून जाते म्हणजे 0 0 हे त्याचेच इंटरसेप्ट झाले. एक्स इंटरसेप्टला 0 आणि वाय इंटरसेप्ट पण 0 झाले म्हणजे ती लाईन ओरिजिनमधून जाते. तर ह्या सेम पद्धतीने ही तिन्ही राहिलेली 2 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, पाहूया आपण नेक्स्ट एक्झाम्पल. हे लिहून घ्या.
Next example, that is question number 2. Write each of the following equations in ax plus by plus c is equal to 0 form. पहा इथं दिलेले इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला सांगितलेत. सिंपल आहेत. जी इक्वेशन दिलेली आहेत पहा 4 इक्वेशन दिलेले आहेत. पहिलं दिलेलं इथं गिवन y इज इक्वल टू ट्वाइस एक्स मायनस 4. फक्त जनरल फॉर्ममध्ये ते आणायचे म्हणजे एक्स प्लस बी वाय प्लस सीच्या स्वरूपामध्ये. हा प्लस वाय फक्त राईट साईडला जर घेतला तर मायनस वाय होईल. ट्वाइस एक्स मायनस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0 झालं. विच इज ऑफ द फॉर्म ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 झालं. सेकंड एक्झाम्पल पहा. हे झालं ए. बी काय दिले y इज इक्वल टू 4. आता y इज इक्वल टू 4 म्हणजेच काय येणार y मायनस 4 इज इक्वल टू 0. आता एक्सची टर्म नाही याचा अर्थ त्याचा कोएफिशियंट काय असणार आहे 0. अँड देअरफॉर अगेन दिस वी कॅन राईट हिअर 0 इंटू एक्स प्लस 1 इंटू वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे हे एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये आलं. विच इज ऑफ द फॉर्म ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. ओके. तर या टाईपने एक्झाम्पल आपल्याला पटपट सोडवता येतील. एक एक मार्कसाठी असतं. सी काय दिले पहा एक्स बाय 2 प्लस वाय बाय 4 इज इक्वल टू 1. सेम एक्झाम्पल आहे. डबल इंटरसेप्ट फॉर्मच्या स्वरूपात दिलेलं आहे. ह्याच्यावरून जनरल फॉर्म करायचा किंवा जनरल फॉर्म दिला असेल तर त्याचा डबल इंटरसेप्ट कसा करायचा तेही मी मगाशी सांगितलेलंच आहे. इथं ह्या पद्धतीने दिले. सोडवू आपण. लसाव्याला 8 4x प्लस 2y इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर 4x प्लस 2y इज इक्वल टू 8. हेन्स 4x plus 2y minus 8 is equal to 0 which is of the form ax plus by plus c is equal to 0 है ना. ह्या फॉर्ममध्ये आलं. आणि लास्टचं परत तेच त्याच टाईपमध्ये आहे. एक्स बाय 3 मायनस वाय बाय 2 इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय दिस. टेक एलसीएम इज अ 6 अँड आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट ट्वाइस एक्स मायनस थ्राइस वाय. हा 6 ह्या बाजूला घ्या अँड देअरफॉर वी गेट ट्वाइस एक्स मायनस 3y इज इक्वल टू 0. मग ax प्लस बी वाय प्लस सीच्या स्वरूपात कसं डिफाईन होईल तर हे झालं ax प्लस बी वाय प्लस 0 इंटू सी लिहिलं तरी चालेल प्लस 0 इंटू सी इज इक्वल टू 0 विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लाईन इन द फॉर्म ऑफ ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या टाईपमध्ये. तर अशी ही अगदी छोटी आहेत. सिम्पल एक्झाम्पल्स आहेत. याला जास्त एक्सप्लेन करायची आवश्यकता नाही. तुम्ही लगेचच ती समजून घेतली असतील. आपण नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊ. राईट डाऊन दिस नाव. Now take next question, that is question number 3 of exercise 5.4. Show that the lines x minus 2y minus 7 is equal to 0 and 2x minus 4y plus 15 is equal to 0 are parallel to each other. आता आपल्याला कन्सेप्ट माहिती आहे की दोन लाईन पॅरललचं असेल किंवा कदाचित परपेंडिक्युलर दाखवायचं पण असेल तर स्लोप आपण फाइंड आउट करायला शिकलो. जेव्हा लाईनचं इक्वेशन दिलेलं असतं तेव्हा लाईनच्या इक्वेशनवरनं स्लोप कसा काढायचा असतो तर मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय दॅट इज एम इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. हा फॉर्म्युला आता आपल्याला चांगला परफेक्ट झालेला आहे. त्याच्यावरून स्लोप काढायचे आणि स्लोपवरून मग तुम्हाला पॅरलल विचारू किंवा परपेंडिक्युलर विचारू तुम्ही डिफाईन करू शकता. कारण का इफ टू लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल अँड इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप्स इज -1. म्हणजे दोन लाईन जर पॅरलल असतील तर स्लोप इक्वल असतात. दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर स्लोपचा गुणाकार हा -1 असतो. हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरून आपल्याला हे डिफाईन करता येईल. या सोल्युशनमध्ये गिव्हन लाईन्स आर फर्स्ट लाईन इज x minus 2y minus 7 is equal to 0 and twice x minus 4y plus 15 is equal to 0. Therefore let m1 and m2 be their slopes. m1 and m2 be their slopes. त्या दोन्हीचे हे दोन स्लोप्स आहेत असं आपण कन्सिडर करूया. and therefore by definition m1 कसा डिफाईन करायचा तर मायनस ए अपॉन बी दॅट इज फार तर इथे लिहूया मायनस ए अपॉन बी. आपण ए म्हणजे काय तर कोएफिशियंट ऑफ एक्स अँड देअरफॉर वी राईट हिअर. आता कम्पेअर वगैरे करण्यापेक्षा मनातल्या मनातच एक डायरेक्ट कम्पेअर करून तुम्ही लिहू शकता. एची किंमत 1 आहे मायनस आहे असंच एची किंमत 1 आणि बीची किंमत -2 आहे अँड देअरफॉर वी गेट 1/2 करेक्ट. आता m2 इज इक्वल टू पुन्हा डेफिनेशन दुसऱ्या इक्वेशनसाठी वापरूया. मायनस ॲज इट इज एची किंमत किती पहा 2 डिवायडेड बाय बीची किंमत कम्पेअर केल्यावर -4 चिन्हासहित घ्यायच्या. कन्फ्युजनमध्ये कधी कधी घाईमध्ये चिन्ह राहतं हे फक्त 4च लिहिण्याची शक्यता असते. मायनस मायनस बिकम्स प्लस 2/4 मीन्स 1/2. आता स्लोप इक्वल आले. m1ची किंमत 1/2 m2ची किंमत 1/2.
मग आपल्याला माहिती आहे इफ M1 इज इक्वल टू M2 देन दॅट लाईन्स आर पॅरलल. आपण पाठीमागं बघितलेलंच आहे की इफ टू लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल. इथे लिहू शकतो मग आपण सिन्स M1 इज इक्वल टू M2 दॅट इज स्लोप्स आर इक्वल hence given lines are parallel. झालं. हेच आपल्याला विचारलं. शो दॅट दीज लाईन्स आर पॅरलल. परपेंडिक्युलर असेल तर काय करायचं, ह्या स्लोपचा गुणाकार हा -1 येतोय का बघायचं, त्यानुसार आपल्याला ते प्रूव्ह करता येईल. ओके, समजलं. राईट डाऊन दिस नाव. Last example of this exercise 5.4, that is question number 4 on today's lectures. Last example, show that lines x minus 2y minus 7 is equal to 0 and 2x plus y plus 1 is equal to 0 are perpendicular टू इच अदर. फाइंड देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचं आर्टिकल तसं मी सांगितलं नाही पाठीमागं, पण ह्या एक्झाम्पलमध्ये जोडून आलं आहे. कन्सेप्ट काय अवघड नाही. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं म्हणजे हे दोन इक्वेशन एक सामायिक समीकरण पद्धतीनं म्हणजे सायमल्टेनियसली सॉल्व करायचे असतात. XYची किंमत जी सॉल्व करून मिळते ती XYची व्हॅल्यू म्हणजेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असतो. एक्झाम्पल याच्यावरचे अजून आहेत, पुढं मी सांगणार आहे नंतर नेक्स्ट लेक्चरला. एक्झाम्पलमध्ये पुढं जोडून ह्याला आलेलं आहे. परपेंडिक्युलर दाखवायचे आहेत, सेम आत्तासारखंच आहे जसं पॅरललचं सोडवलं आहे. गिवन लाईन्स आर x minus 2y minus 7 is equal to 0 and twice x plus y plus 1 is equal to 0. Let M1 and M2 be their slopes and therefore M1 is equal to, define करूया slope, minus coefficient of x, that is minus a upon b. Minus a means 1 divided by b is nothing but minus 2. We get 1 by 2. Similarly, M2 is equal to, per definition of Proya, minus a upon b. Minus a means 2 divided by b means 1 and that is minus 2. M1 आणि M2. ओके, आता परपेंडिक्युलर इच अदर आपल्याला दाखवायचे. परपेंडिक्युलरची कंडिशन काय आहे, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज अ -1. इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर देन M1 into M2 is equal to -1 है ना. and therefore we write here now we have M1 into M2 is equal to, M1 ची किंमत ठेवा 1/2 into M2 ची ठेवा -2. 2 get cancel, we get -1. that is the condition of perpendicularity is satisfied. Hence we can write directly, therefore given lines are perpendicular. टू इच अदर. कारण दोन्ही स्लोपचा गुणाकार हा -1 आला. ऑब्विसली ती दोन्ही लाईनची इक्वेशन हे काय आहेत, दोन्ही लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर्स आहेत. ओके, आता पुढे ह्याला जोडून विचारले फाइंड द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करणं म्हणजे काय, तर ही दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करायची. टू फाइंड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच काय करायचं असतं, ही दोन्ही इक्वेशन्स वी राईट हिअर x minus 2y is equal to 7 and 2x plus y is equal to -1. Give equation number 1 and give equation number 2. To find point of intersection we can write given equations, इथे लिहा असं, we can write given equations as दिलेली इक्वेशन्स तुम्ही या पद्धतीनं लिहा. आता ही दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करायची म्हणजे एक सामायिक समीकरण पद्धतीनं सॉल्व करायची. समजा मी इथं इक्वेशन 2ला 2 जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार पहा. पहिली इक्वेशन आहे असंच राहील. समीकरण 2ला आपण 2 मल्टिप्लाय केलं 4x plus 2y is equal to -2 आणि याची जर ॲडिशन केली तर -2y plus 2y गेट कॅन्सल. 4x plus x that is 5x is equal to 5, we get x is equal to 1. x ची किंमत 1 आली. ही इक्वेशन, ही x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. therefore इक्वेशन 1 becomes x ची व्हॅल्यू 1 minus 2y is equal to 7 minus 2y is equal to 6 y is equal to -3. मग ही x आणि y ची जी व्हॅल्यू आहे तीच काय राहतं इथं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. त्याला काय म्हटलं जातं, देअरफॉर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज 1, -3. तर असा हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे आहे याच्यावरचे एक्झाम्पल अजून नेक्स्ट लेक्चरला होतील, जे आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईनचे पाहिलेले आहेत की जे
पहिली 4 एक्झाम्पल त्याच्यावरची होतीच, पुढं पण असणार आहेत, पण कंबाईनमध्ये असणार आहेत, काही ॲप्लिकेशन बेसवरती असणार आहेत. लक्षात ठेवायचं, स्लोप कसा काढायचा, एक्स इंटरसेप्ट कसा काढायचा आणि वाय इंटरसेप्ट कसा फाइंड आउट करायचे, 3 फॉर्म्युल्यावरची 4 एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहेत. 5.4 हा मोठा एक्सरसाइज आहे. ह्या एक्सरसाइजमध्ये आपण काय केलेले आहेत, सेक्शन केले असे, एक आर्टिकल त्याच्यावरचे एक्झाम्पल. आता जनरल इक्वेशन त्याच्यावरचं घेतलं. नेक्स्ट पिरियडला आपण काय करूया, इंटरसेक्शन पॉईंट ऑफ लाईन्स असतील किंवा डिस्टन्स फॉर्म्युले त्याच्यावरची एक्झाम्पल्स, असे 5.4 वरची म्हणजे एक आर्टिकल समजून घ्यायचं, त्यावरची एक्झाम्पल 5.4 मधली, असा हा एक्सरसाइज संपवून टाकायचा आपण. लक्षात आलं? ओके, भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.